साधू मंडळी, प्रेमाने बोला, धन निरंकारजी. एका व्यक्तीने त्याच्या बायकोकडून 1 तारखेला 250 रुपये उसने घेतले. म्हणे या महिन्यात माझ्याकडे काही शिल्लकच नाहीत राहिले, सगळे पैसे संपून गेले, मला 250 रुपये द्या पेट्रोल करता. बायकोने तिच्या पर्समधून 250 रुपये काढून दिले. 7-8 तारीख आली, पेट्रोल संपलं. यानं परत त्याच्या बायकोला म्हणाला की अजून 250 रुपये द्या, पगार अजून नाही झाला, 12-15 तारखेच्या आसपास होईल पगार, मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो. तिनं परत 250 रुपये दिले. पहिले 250, दुसरे 250 आणि मग परत 12-13 तारीख आली तरी पण नाही पगार झाला. तर त्यानं परत रिक्वेस्ट केली, म्हणे अजून मला 100 रुपये द्या, मी तुम्हाला आता 2 दिवसात पगार होईल तर देऊन टाकतो. पहिले 250 घेतले, दुसरे 250 घेतले, तिसरे 100 रुपये घेतले, असे एकंदरीत पैसे घेतले आणि 15-16 तारखेच्या आसपास पगार झाला. तर त्यानं ते सगळ्या पगार बँकेतून जेव्हा काढून आणला तेव्हा येता येता त्यानं सगळ्यांचे पैसे दिले. दूधवाल्याचे दिले, भाजीवाल्याचे दिले, किराणावाल्याचे दिले, इस्त्रीवाल्याचे दिले आणि मग उरलेले पैसे तो घरी घेऊन आला. आणि मग बायकोला विचारत होता, म्हणे मी तुमच्याकडून या महिन्यात पैसे घेतलेत, किती घेतलेत ते तुमचे पैसे धरा. तर बायको त्याची शिकलेली नव्हती, अडाणी होती. तिने एक वही पेन घेतला आणि ती लिहित होती, म्हणे पहिले 250, दुसरे 250, तिसरे 100. आणि मग तिनं तो हिशेब करायला सुरुवात केला. शेवटचे जे 000 होतं ते जुळलं पटकन. परंतु काही शिकलेली नव्हती, कधी शाळेत गेलेली नव्हते, तिला काही येतच नव्हतं. आणि मग बराच वेळ झाला तरी तिला तो हिशेब जुळाना. 250 आणि 100. खूप सारा वेळ झाला. 7:30-8ला बसलेली हिशेबाला, 9-9:30 वाजल्या तरी तिला तो हिशेब जमेना. आणि मग हा म्हणाला, अरे बघा ना, म्हणे किती वाजले, 9-9:30 वाजले, स्वयंपाक करायचा, आपल्याला जेवायचं, उरका लवकर, तुम्हाला किती पैसे द्यायचे ते सांगा. ती म्हणाली, थांबा 2च मिनटात सांगते. हे बघा, पहिले 250, दुसरे 250 आणि मग नंतरचे 100, माझे बरोबर तुमच्याकडे 4100 झाले. तो म्हणाला, 4100? हा म्हणे 4100 झाले ना, पहिले 250 घेतले होते, दुसरे 250 घेतले, तिसरे 100. तो म्हणे इतके कसे झाले बाबा, इतके नाहीत होत पैसे. ती म्हणाली, तिनं असं वही आपटली, पेन आपटला, म्हणे हे बघा, द्यायचे तर तुम्हाला ना मला 4100 रुपये द्यावे लागतील, नाही तर हे तुमचं नेहमीचंच आहे. म्हणे तुम्ही ना घेतलेले पैसे कधी वेळेवर देत नाही, घेतले तेवढे पैसे देत नाही, स्वतःचे उडवता ते उडवता, बाया माणूस ठेवते ते पण पैसे उडवता. म्हणे जा मग, म्हणे हिशेब पण नाही करत आणि मग स्वयंपाक पण नाही करत, द्यायचे तर 4100 द्या. रागाला गेली, वैतागली, चिडली. हा म्हणे, अरे हे अवघडच गणित झालं, हे मिटलं पाहिजे ना कुठंतरी. यानं मग एक आयडिया केली. हा म्हणे, आता एवढे तर पैसे तुम्हाला द्यायला माझ्याकडं नाहीत, सगळ्यांचे देत देत आलोय घरी, तर आता माझ्याकडं ना म्हणे फक्त 500 रुपये राहिलेत. त्यानं पॉकेटमध्ये हात घातला, 500 रुपये काढून दिले, म्हणे हे 500 रुपये घ्या, जमा करा. तिनं 500 रुपये घेतले. मग आता यानं गप्प बसायचं तर हा पुढे जाऊन म्हणतोय, आत्ता तुमचे माझ्याकडे किती पैसे राहिले हे सांगा. आता पहिलंच गणित एकतर जुळलं नव्हतं लवकर आणि आता नवीन गणित सुरू झालं. कोणतं? 4100 वजा 500. तिनं पान पलटलं आणि नवीन पानावर घेतलं 4100 वजा 500. आणि आता हे नवीन गणित सुरू झालं. पहिलंच बराच वेळ गेलं होतं, बेरजेचं होतं तरी जमलं नव्हतं आणि आता हे तर वजाबाकीचं होतं. बराच वेळ गेला, 10-10:15 वाजले. हा म्हणे, उरका ना राव, असं काय करताय तुम्ही, अजून स्वयंपाक करायचा आहे, जेवायचं आहे, मला भूक लागली, झोप लागली, सकाळी उठून परत कामावर जायचं आहे, लवकर उरका, सांगा बरं. ती म्हणे, हा 1 मिनिटात सांगते. हे बघा, पहिलं 250, दुसरं 250 आणि तिसरं 100, माझे झाले होते 4100. आणि मग त्यातले तुम्ही आता 500 दिले तर माझे बरोबर तुमच्याकडे 100 रुपये राहिले. हा म्हणे, 100 राहिले, अच्छा देऊन टाकतो, म्हणे पुढच्या महिन्यात पगार झाला ना तुमचे 100 रुपये देऊन टाकतो. हा खुश झाला, आनंदी झाला. हा आनंदी झाला, नवरा म्हणणारा व्यक्ती आनंदी झाला. का आनंदी झाला? कारण त्यानं हिशेब केला होता. पहिले 250, दुसरे 250 आणि तिसरे 100, असे मिळून बरोबर 600 रुपये झाले होते. 600मधून 500 जमा केले तर 100 राहिले, 100च देणं बाकी राहिलं होतं. आणि तिच्या हिशेबाप्रमाणे किती झाले? 250, 100 बरोबर 4100 वजा 500 आणि उत्तर किती आलं? 100. याच्या हिशेबाने उत्तर 100च आलं होतं. तिच्या हिशेबाने चुकीच्या पद्धतीनं का असाना पण उत्तर शेवटी 100च आलं. म्हणून हा आनंदी झाला होता, खुश झाला होता. पण मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. उत्तर जरी याच्या उत्तराशी तिचं उत्तर बरोबर आलं असलं, उत्तर जरी मिळतं जुळतं झालं असलं, याचं 100 तिचं 100 हा समारोप शेवटी झाला असला, तरी मला हा प्रश्न या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे की तिची गणित सोडवण्याची पद्धत योग्य आहे का? आहे का तिची गणित सोडवण्याची पद्धत योग्य? तर याचं प्रामाणिकपणे उत्तर असं आहे की नाही.
तिची गणित सोडवण्याची पद्धत योग्य नाही. आज आलं तिचं योगायोगाने 100, याच्या उत्तराशी तिचं उत्तर जुळलं म्हणून आनंदी होण्यामध्ये अर्थ नाही. आज आले तिचं योगायोगाने 100, परत पुढच्या महिन्यात येईलच असं नाही. पुढच्या महिन्यात हा आकडा दुसरीकडेच कुठेतरी जाईल, मग परत भांडण होईल, परत वाद होईल. गणित सोडवण्याची तिची पद्धत योग्य नाही. एक गोष्ट या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मोरल ऑफ द स्टोरी सांगण्याचा भावार्थ हाच आहे की कधी कधी आपण पण तिच्या नवऱ्यासारखं हसत असतो या भावनेनं की बसलं बाबा माझ्या आयुष्याचं गणित, आलं बाबा उत्तर बरोबर. असं कधी वाटतं आपल्याला जेव्हा घरं बांधतो, गाड्या घेतो, सोनं नाणं घेतो, लग्न होतं, लेकरं बाळं होतात, नोकरी लागते, चांगले समाधानकारक पैसे मिळतात, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती हसू उमटतं आणि आपण अशा भ्रमभावनेमध्ये जगत असतो की मला माझ्या आयुष्याचं गणित सुटलंय, माझ्या आयुष्याचं उत्तर बरोबर आलंय. पण थांबा, क्षणभर विचार करा की सांसारिक उपलब्धी होणं म्हणजे आयुष्याचं गणित सुटणं नव्हे. घरदारं असणं, गाड्या घोडं असणं म्हणजे आयुष्याचा अर्थ समजला असं नव्हे, आयुष्य परिपूर्ण झालं असं नव्हे. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर जर पारमार्थिक विचारधारेनं आपण युक्त असेल, जर आत्मिक उन्नतीसाठी, आत्मिक प्रगतीसाठी, आत्मिक काहीतरी धारण करण्यासाठी जगत असेल, माझ्या जगण्याचा अर्थ मला पारमार्थिक दृष्टिकोनातून जर कळाला असेल तर मग म्हणता येईल की आपल्या आयुष्याचं गणित बसलंय. नाही तर मित्रांनो क्षमा करा, पण आपल्या आयुष्याचं धोरण चुकलंय, जीवन जगण्याचं धोरण चुकलंय. जर सांसारिक वृत्तीनं प्रवृत्त होऊन जर आपण जीवन जगत असेल, सांसारिक उपलब्धीसाठी जीवन जगत असेल आणि ते उपलब्ध झाल्यानंतर जर समाधानाची, सुखाची आणि हसण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर नाही, मग नाही आपल्या आयुष्याचं गणित बसलं, चुकलंय आपल्या आयुष्याचं धोरण. मग फक्त सांसारिक उपलब्धी धारण करणाऱ्यांनाच तर तुकाराम बाबा म्हणाले होते ना, आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झालास काबाडी, नाही सुख गडी भोगावया दुर्लभ मनुष्य जन्म, व्यर्थ घालविला कुटुंबाशी, दिला काम भोग, तुका म्हणे आयुष्य आयुष्य नासले, आणि पाप ते संचले पतनाशी. कुणाकरता म्हणाले? सांसारिक जबाबदारी पार पाडणाऱ्या माणसांना आणि तिथून सुखाची समाधानाची अपेक्षा करणाऱ्याला किंवा तिथं सुखी समाधानी होणाऱ्यांनाच तर तुकाराम बाबा असं म्हणत होते. याचा अर्थ काय? असं जगणाऱ्या माणसांचं जीवन जगण्याचं धोरण चुकलंय. जरी उत्तर बरोबर असल्याचा भास निर्माण होत असला तरी सुद्धा मग योग्य धोरण जगण्याचं कोणतं आहे? तर पारमार्थिक विचारधारेनं जो युक्त झाला त्याचं जगण्याचं धोरण युक्त आहे, बरोबर आहे. पारमार्थिक विचारधारेतून ज्याला जगण्याचा अर्थ कळाला त्याचं जीवन जगण्याचं धोरण बरोबर आहे. ज्यानं भगवंताची प्राप्ती केली आणि निरंतर भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य घालवतोय, सन्मार्गानं, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जगण्याचा ज्याचा संकल्प आहे, त्याच्या जगण्याचं धोरण योग्य आहे, त्याचं गणित बरोबर आलं आहे. मग त्यानं हसायला पाहिजे, त्यानं समाधानी व्हायला पाहिजे, त्यानं आनंदी व्हायला पाहिजे. जर दुसऱ्या बाजूनं उत्तर बरोबर आलं असेल, हसू येत असेल, पण जर या सगळ्या उपलब्धी नसतील, भगवंताची प्राप्ती नसेल, भगवंताचं चिंतन नसेल, सन्मार्गाचं, सद्भावनेचं आणि सद्विचाराचं जगणं नसेल आणि सांसारिक उपलब्धीमुळे जर हसणं असेल, आनंदी असेल, तर मग धोरण चुकलंय मित्रांनो. विचार करा. सांसारिक उपलब्धीतून मिळणारं सुख ते चिरंतन काळ टिकणारं नाही, त्याला शाश्वती नाही. इकडं पारमार्थिक विचारधारेतून मिळणारं सुख त्याला शाश्वत आहे, ते कायमस्वरूपी टिकणारे. आणि म्हणून चिरंतन काळ टिकणाऱ्या सुखाचे आम्ही वाटेकरी आहोत का जे नश्वर आहे, जे शाश्वत नाही, जे क्षणभंगूर आहे, त्या सुखाचे आपण वाटेकरी आहोत, हा विचार आपण करायला पाहिजे. जर पारमार्थिक विचारधारेचे वाटेकरी असलो तर मग ते शाश्वत टिकणारं सुख आहे, मग तिथं समाधानाची, सुखाची भावना असायलाच पाहिजे, त्या चेहऱ्यावर आनंद असायलाच पाहिजे. पण सांसारिक उपलब्धी निर्माण झाली आणि तिथून सुख मिळतंय तर मित्रांनो ते सुख चिरंतन काळ टिकणारं नाही, त्याला शाश्वती नाही. म्हणून हसा जरूर, पण ते हसणं कायमचं नसणार आहे. आणि म्हणून तर सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज म्हणाले होते, सुख चाहते हो सदा तो शरण राम की लिलो. कायम स्वरूपी सुखी व्हायचं असेल तर आपल्या सर्वांना रामाला शरण जावं लागेल. आणि मग त्या भावनेनं जर आपलं उत्तर बरोबर आलं, म्हणजे चेहऱ्यावर जर हसू उमटलं, तर मग आपल्या आयुष्याचं गणित बरोबर आहे, जीवन जगण्याचं धोरण बरोबर आहे. नाही तर सांसारिक उपलब्धीमुळे जर चेहऱ्यावर हसू असेल आणि समाधानाची भावना निर्माण झाली असेल तर हे क्षणभंगूर आहे, शाश्वत नाही. म्हणून आपल्या जगण्याचं धोरण चुकलंय. मग योग्य धोरण आहे का चुकीचं धोरण आहे याचा विचार आपण आपल्या ठायी करायला पाहिजे. साधू मंडळी प्रेमाने बोला. धन निरंकारजी.